करवीर तालुक्यातील सांगरोळ इथं लक्ष्मी ज्वेलर्सचे मालक तेजस सुंदेशा गेली 15 ते 16 वर्ष सराफ व्यवसाय करत असतात. दररोज सकाळी 10 ते रात्री 8 वाजेपर्यंत त्यांचे दुकान सुरू असते. दररोज 9 वाजेपर्यंत घरी येणारे तेजस हे घरी आले नाहीत. ते फोनही उचलत नसल्यानं त्यांचे पुतणे लक्ष्मण माळी, अमित माळी यांनी त्यांचा शोध सुरू केला. सांगरुळमधून कोल्हापूरला जाताना मोठा भरावा आहे. या ठिकाणी ते माहिती घेत गेलेत. यावेळी शेतात त्यांच्या डोरडण्याचा आवाज आला. माहिती घेतली असता शेतात तेजस माळी हे हातपाय आणि तोंड बांधलेल्या स्थितीत शेतात निदर्शनास आले. त्यानंतर त्यांना उपचारासाठी खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. रात्री उपचारानंतर उशिरा पोलिसात याबाबत तक्रार दाखल करण्यात आली. शनिवारी रात्री सुमारे 9 वाजण्याच्या सुमारास ते दुकान बंद करून सांगरुळहून कोल्हापुरातील गंगावेश परिसरातील आपल्या घरी जाण्यासाठी निघाले होते. सांगरुळ इथल्या विलास कॉर्नर परिसरात पोहोचल्यानंतर पाठलाग करत आलेल्या तिघांनी त्यांच्या गाडीच्या पुढे आपली गाडी आडवी लावून अडवलं. त्यांनी तेजस यांना शेतात ओढत नेऊन हातपाय बांधून घातले. तोंडात बोळा घालून, तोंडाला चिकटपट्टी लावून आणि पिस्तुलाचा धाक दाखवून त्यांच्याकडील 6 तोळे सोन्याचे दागिने जबरदस्तीने हिसकावून घेतले. त्यानंतर ते तिघे अज्ञात कोल्हापूरच्या दिशेनं गेल्याचं तेजस सुंदेशा यांनी सांगितलं. थोड्याने पाठलाग करत पुढे अडवले मला आणि गाडीवर 3 जण बसलेला होता आणि त्यांनी तोंड हे केला. तोंडावर हात घालून हे करून ओढत खाली नेला. ते डबरेट खाली नेला. तिथे सिकट टाईपाने हातपाय बांधून परत शेतात पुढे नेला. तिथे शेतात नेल्यावर चिकट टाईपनं हात आणि पाय बांधून तोंडात डोळा घालून सिकट टाईप लावून त्यांचे साहित्य वगैरे नेले. घटनेची माहिती मिळताच करवीर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. यावेळी ठसे तज्ज्ञांसह श्वानालाही पाचारण करण्यात आलं. पोलिसांकडून या भागातील CCTV फुटेज आणि इतर तांत्रिक पुराव्यांच्या आधारे शोध सुरू केलाय. या घटनेमुळे सांगरुळ परिसरात भीतीचं वातावरण पसरलंय.